वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो निव्वळ साधारण माणूस नाही, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे. 1 जानेवारी, हो, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात येथे सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली. भारतीय माणसांसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती, आणि मी पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं, आणि हेच दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगला तर काम तमाम होईल, वाघासारखं जगला तर नाम होईल. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं, पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळांचे आम्ही वंशज होतो. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानणारं नव्हतं. म्हणून पण सनातनींची मात्र धर्मबुडाला कोल्हेबोल सुरू होती. सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यावर कसा काय धर्म बुडतो यांचा? इतका तकलादू असू शकतो धर्म? धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणसं? माणसाची प्रत्येक प्रगती आणि येणारी प्रत्येक धूळ बुडाली काय आणि तरली काय? आम्हास काय उपयोग त्याचा? आम्ही तर जगलोच मुळी त्यांच्या उन्नतीसाठी. त्यात झीज होती, हानी होती, अपमान होता, पण उद्याचा सूर्य घडवण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता. त्याचसाठी तर बांधले गेलो होतो आम्ही. शेठजींनी मला सांगितलं, सावित्री, आपल्याला या लोकांच्या डोळ्यातील आसू पुसायची, त्यांच्या डोळ्यात नवीन फुलबाग फुलवायची. त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. माणूस शिक्षणानं विचार करतो. आजवरच्या त्यांच्या दुःख आणि दैन्याचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान. शिक्षणानं अज्ञान दूर होतं. माणूस विचार करू लागतो. तो स्वतःची प्रगती करण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी सतत धडपडतो. अशीच धडपडणारी, घडवणारी सृजनशील माणसं हवी आपल्याला आणि या देशाला. भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही, आणि त्याचसाठी आपल्याला लोकांना शिक्षण द्यायचे. उद्याचा सूर्य घडविण्यासाठी आपल्याला काम करायचे. देशील ना मला तू साथ? मी निव्वळ होकार नाही दिला, तर प्रत्यक्ष सुरुवात केली. असंच रोजच्या सारखं शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक तिखट येऊन माझ्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, ए टवळे, कुठे निघालीस? तुला तुझी अब्रू प्यारी की शिकवणं? आमच्या पोरींना शिकवणं बंद कर. कदाचित तो विसरला असावा. मी ज्योतिराव गोविंदराव फुले यांची पत्नी आणि खंडोजी पाटील यांची कन्या होते. त्याच क्षणी सडसडीत त्याच्या कानाखाली जाळ काढल्यानंतर भर दिवसात त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्याच क्षणी त्याला सुनावलं, आज समोर आलायस, तुझं थोबाड फोडलंय. पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेल. मोठ्या आशेने माझे अब्रूहरण बघायला आलेले बघीर त्याची बेअब्रू पाहताच टिकून निघून गेले. आजवर माझ्या अंगावर शेण फेकलं, मी सहन केलं, दगड मारले, शिव्या दिल्या, तरीही मी गप्प राहिले. पण माझा हात धरून मला दम देतो? माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. शाळेचा व्याप आता वाढत होता. ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या. आत्या सगुणाबाई, भारतीमा शेख आदींनी मुलांची मदत केली. तपासणीला आलेले मेजर कॅन्टिंग व जॉर्ज वॉर्डन या इंग्रज अधिकाऱ्यांना शाळेची प्रगती ही खूप भावली. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती अन्यायाची बळी नेहमीच ठरली आहे. अहो, एखाद्या बाईचा नवरा मयत झाला तर तिने सती जायचं, केश अर्पण करून तिला भोपडी करायचं, तिला एकाच खोलीमध्ये टाकून ठेवायचं. अहो, नवरा गेला हा तिचा दोष कसा असू शकतो? आणि